नमस्कार मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण आंध्रा पेपर जो आहे, आंध्रा पेपर लिमिटेडच्या क्वार्टरली रिझल्टचं अनालिसिस करणार आहोत. जे की आलेलं आहे सप्टेंबर 30 म्हणजे आजच. तर आपण जर बारकाईने जर विचार केला, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स जर आहे जे आहेत, रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स हे क्वार्टर ऑन क्वार्टर इन्क्रीज झाले आहे. बट इयर ऑन इयर जे आहे ते अराउंड 2 कोटींनी कमी झाले आहे. 2 सीआरनी कमी झालेले आहेत. कारण सगळ्या फिगर ज्या आहेत त्या लॅक्समध्ये आहेत. ओके. तर आता अदर इन्कम जर बघितलं तर अदर इन्कम मध्ये आपण असं म्हणू शकतो की इयर ऑन इयर जे आहे इयर ऑन इयर अराउंड 80 to 90% इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. बट क्वार्टर ऑन क्वार्टर जे आहे तो अदर इन्कम सेम आहे. आणि यांचं सगळ्यांचं कॉम्बिनेशन जर केलं तर आपण असं म्हणू शकतो क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर या दोन्हींपेक्षा जो या क्वार्टरचा जो टोटल इन्कम जो आहे तो कम्पॅरेटिव्हली वाढलेला आहे. ओके. तर मग आपण जर रिझल्ट जर टोटल इन्कम जर वाढला तर प्रॉफिटेबिलिटी पण इन्क्रीज व्हायला पाहिजे. मग आपण जर सगळ्यात खाली जर जाण्याचा प्रयत्न जर केला किंवा खाली जर बघितलं तर नेट प्रॉफिट जे आहे, नेट प्रॉफिट हे इयर ऑन इयर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर दोघांच्या पण कंपॅरिझनमध्ये इन्क्रीज नाही झालेलं. ओके. तर हे जे प्रॉफिट जे आहे ते कमी आहे. आता हे का झालं असेल तर आपण क्वार्टर ऑन क्वार्टरचा जरी विचार करायचा प्रयत्न केला तरी कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड ओके जे मटेरियल जी कॉस्टची होती जे रॉ मटेरियलची जी कॉस्टची होती ती रॉ मटेरियलची कॉस्ट एक अराउंड क्वार्टर ऑन क्वार्टर 1 CR नी इन्क्रीज झालेली आहे. ओके. इकडे जे दिसतंय तुम्हाला की मागच्या वर्षी जी 231 करोड जी होती 1 CR ने 10 CR नी 231 करोड जी होती ती अराउंड 221 करोड आलेली आहे. ओके. म्हणजे 10 CR नी ही व्हॅल्यू इथेच इन्क्रीज झाली राईट कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल. ओके. त्यानंतर आपण जर बघितलं आपण इम्पॉर्टंट गोष्टी ज्या आहेत त्याच गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत. पॉवर फ्युएल अँड वॉटर कन्झम्पशन जर बघितलं तर पॉवर फ्युएल अँड वॉटर कन्झम्पशन एक आपण असं म्हणू शकतो की अराउंड ते सेमच आहेत. ओके. पण डिप्रिसिएशन कुठं आलेलं आहे तर ते डिप्रिसिएशन हे डिप्रिसिएशन मध्येच आलेलं आहे की ज्यावेळी हे डिप्रिसिएशन 16 CR होतं ते आता 15 CR झालं म्हणजे हे वरचे 10 प्लस 1 इज 11 राईट. आणि अदर एक्सपेन्सेस मध्ये जर म्हटलं तर अदर एक्सपेन्सेस मध्ये जरी कमी झालेलं असलं तरी पण ते ज्या लेवलनी कमी व्हायला पाहिजे किंवा ज्या लेवलनी कमी असायला हवं होतं त्या लेवलनी कमी झालेलं नाहीये. ओके. आता आपण त्यामुळे जर जर बघितलं तर टोटल एक्सपेन्सेस जे आहेत टोटल एक्सपेन्सेस एक अराउंड इकडे किती आलेले आहेत तर 368 CR आलेले आहेत आणि इकडे किती आलेले आहेत तर 339 CR आणि इकडे सेल्सच जास्त होतं त्यामुळे इकडे जे आहे टोटल एक्सपेन्सेस हे जे आहे ते 355 CR आलेले आहेत. ओके. आता आपण जर प्रॉफिट बिफोर टॅक्स किंवा आपण डायरेक्टली जर नेट प्रॉफिट जर बघितलं तर नेट प्रॉफिट मध्ये एक अराउंड इकडे जर बघितलं तर क्वार्टर ऑन क्वार्टर एक अराउंड 18% जो आहे तो फॉल आलेला आहे निगेटिव्हिटी आलेली आहे आणि इयर ऑन इयर जर बघितलं तर 13% निगेटिव्ह आलेला आहे. ओके. तर आता 13% आणि 18% आता हा इम्पॅक्ट जो आहे हा स्टॉक मार्केटवर लगेच दिसायला लागलेला आहे कारण आपण आता वर्किंग आवर्स मध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहोत. ओके. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जर बघायचं म्हटलं तर ईपीएस जो आहे तो डायल्युटेड ईपीएस आणि बेसिक ईपीएस जो आहे तो इयर ऑन इयर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर पेक्षा कमी झाला की जो 28 रुपीज होता किंवा 29 रुपीज होता क्वार्टर ऑन क्वार्टर इयर ऑन इयर जो 28 होता तो क्वार्टर ऑन क्वार्टरच्या अकॉर्डिंग अराउंड 4 रुपीज आणि इयर ऑन इयरच्या अकॉर्डिंग अराउंड 3 रुपीज हा कमी झालेला आहे. आता हा स्टॉक मध्ये जर रिझल्ट जो आहे प्रॉफिटेबिलिटी जी आहे ती 13% जर कमी आली आणि क्वार्टर अँड क्वार्टर सॉरी इयर ऑन इयर आणि जर 18% जर कमी आली क्वार्टर अँड क्वार्टर तर मग या स्टॉकमध्ये काय इम्पॅक्ट होईल. ओके. आता तुम्ही जर बघितलं तर आंध्रा पेपर हा जो स्टॉक आहे हा राऊंड 3.92च्या पी वरती ट्रेड करतोय. ओके. आता त्याचे जर पियर्स जर बघितले आपण तर त्याच्या पियर्स मध्ये सगळ्यात कमी पी वर आंध्रा पेपर ट्रेड करतोय राईट. आता वेस्ट कोस्ट पेपर जरी म्हटलं आता सगळेच पेपर जे आहे पेपर जे सेक्टर जे आहे पूर्ण पेपर सेक्टर हे लो पी वर ट्रेड करतंय. पण आता मागच्या एक 3-4 महिन्यापासून चांगली रॅली या पेपर स्टॉकमध्ये आलेली आहे. ओके. आता जर हा स्टॉक 3.92च्या जर पी वर जर ट्रेड करत आहे तर एवढा असा इम्पॅक्ट या स्टॉकवर जर बघितलं तर हा होणार नाही. पण जर आपण सारासर जर विचार केला तर आजच हा स्टॉक अराउंड 3% पडलेला आहे. तर एक माझ्या अकॉर्डिंग तरी हा स्टॉक आणखी हे 3% पकडून किंवा हे 3% जरी सोडलं तरी आणखी 5% जर आपल्याला हा स्टॉक कमी मिळाला म्हणजे एक अराउंड आपल्याला हा स्टॉक एक 510 ते 520च्या दरम्यान जर मिळाला तर एक चांगली बाईंग अपॉर्च्युनिटी होऊ शकते यामध्ये लॉंग टर्म साठी आणि हा स्टॉक इथून डबलही होऊ शकतो जे की तुम्हाला 100% या स्टॉकमध्ये रिटर्न्सही मिळू शकतात. ओके. तर आता हे का जर तुम्ही इकडे जर बघितलं
तर एक्सपेन्सेस म्हणण्यापेक्षा मला हे जे दाखवायचे होतं रिझर्व्ह जर बघितलं तर रिझर्व्ह जे आहे एक अराउंड 1542 करोडचे कंपनीकडे रिझर्व्ह आहे. डेट जर बघितलं तर कंपनीकडे काहीच डेट नाहीये आणि कंपनी जर बघितलं 1500 करोडचं कंपनीकडे रिझर्व्ह आहे आणि कंपनी जी आहे ही अराउंड 2232 करोडची. आता तुम्ही मला सांगा रिझर्व्हच कंपनीकडे 1500 करोडचे आणि 2200 करोडची जर कंपनी तर ती कंपनी आपण चांगली असं म्हणू शकतो का नाही? एकदम सिंपल असं एक लॉजिक आहे माझं आणि हे लॉजिक मला फक्त तुमच्या समोर मांडायचं होतं ॲट द एंड ऑफ रिझल्ट अनालिसिस. तर या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक करा या व्हिडिओला आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा की जेणेकरून तुमच्याकडून कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही.